अकोला जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आणि महाराष्ट्र सरकार मात्र झोपलंय. गृहमंत्र्याला काहीच देणं घेणं नाही. बौद्ध समाजाचा सुशील तेलगुटे हा देशाच्या सेवेसाठी फौजी झाला. 10 वर्ष झालं देश सेवा करतोय आणि 7 दिवसासाठी सुट्टीवर आला. शेजारी जळणारे लोक, मजुरी करणारे हे कुटुंब, दलित समाजाचं हे कुटुंब चांगलं राहतंय कसं, सुखी नांदतंय कसं, ही द्वेष भावना डोक्यात ठेवून जातीय ठाकूर म्हणून असलेल्या आरोपींनी हॉटेलवर जेवायला चल म्हणून घरातून नेलं आणि घराच्या काही अंतरावर नेऊन त्याला संपून टाकलं. कुटुंबाचा मला फोन आला होता. 4 आरोपी पोलिसांनी अटक केलेत. देशाची सेवा करणारा हा सैनिक सुशील तेलगोटीची आमच्या स्टील बॉडी होती, स्टील. 4-2 लोक त्याला मारू शकत नाहीत. त्याचे एक्सरे मला पाठवलेत. त्याचा चेहरा पूर्णपणे तोडून टाकलाय. लाकडी बल्लीनी त्याच्यावरती भयानक वार केलेले आहेत. अनेक शस्त्र वापरलेले आहेत. अनेक जाग्यावरती जखमा आहेत. हे 2-4 लोकांचं काम नाहीये. अकोल्याच्या पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं. पार्टीला गेले, हॉटेलवर गेले, भांडणं झाले हे सांगू नका. पीडित कुटुंबांनी स्पष्ट सांगितलंय. शेजारचे होते, द्वेष भावना होती, जळाऊ वृत्ती होती. 56 वर्षाचे त्याचे वडील आहेत. आज त्यांच्यावर फिर्याद देण्याची वेळ आली. मजुरी करून जगतायत. एक लहान लेकरू आहे, बायको आहे, आई आहे. आज कोण त्यांना सांभाळणार? आज हे पूर्ण कुटुंब उड्यावरती पडलंय. आणि धक्कादायक म्हणजे देशाचा सैनिक शहीद झालाय आणि त्याच्या अंत्यविधीला एकही लोकप्रतिनिधी आला नाही. ना खासदार आला, ना आमदार आला, ना मंत्री आला, ना सरकारच्या गृहमंत्र्यांनी आमच्या ट्विट सुद्धा केलं नाही. किती दुर्दैव आहे आणि किती गंभीर आहे. एका फौजीला संपवलं जातंय आणि त्याची चर्चाच नाही. आज 7-8 दिवस झालं घटना होऊन. आतापर्यंत त्याच्या घरी एकही लोकप्रतिनिधी, नेता गेलेला नाही सांत्वन करायला. देशाचा सैनिक होता तो. 10 वर्ष देशाची सेवा केली. त्याचा घात झाला, त्याला घात करून मारलं. मारणारे सुद्धा शत्रू आहेत, देशद्रोह आहेत. त्यांनी फौजीला मारलंय, साध्या सुध्या माणसाला मारलेलं नाही. यामध्ये तात्काळ SIT स्थापन झाली पाहिजे. त्या ठिकाणी किती लोकेशन ऍक्टिव्ह होते, किती लोकांनी घात केलाय, हे सगळं प्रकरण काय आहे हे पुढे आलं पाहिजे. कुणीतरी बळ दिल्याशिवाय हे झालेलं नाही. सहजच गेले मारून टाकला असं होऊ शकत नाही. तो दलित होता, बौद्ध होता. घरच्याला जयंतीच्या निमित्ताने कपडे घेऊन देण्यासाठी इथं आला होता. 7 दिवसाच्या सुट्टीवर होता. दुसऱ्याच दिवशी संपवलं. लहान चिमुरड्याच्या हाताने त्याला अंत्यविधी करावा लागला तिथं. किती भयंकर आहे. तो दलित आहे, फौजी आहे म्हणून तुम्ही नाकारताय. गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. आमच्या सुशील तेलगोटेला शहीदाचा दर्जा द्यावा आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना आतंकवादी म्हणून घोषित करावं. तात्काळ फाशी झाली पाहिजे. SIT मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. एकही आमदार येत नाही, खासदार येत नाही, मंत्री येत नाही. देशाची सेवा करणारा सैनिक मारलाय, त्यांना काहीच वाटत नाही. रोजचं राजकारण, प्रचार या यंत्रणेमध्ये आमचा गृहमंत्री व्यस्त आहे. प्रचार महत्वाचा इतर राज्यातला आणि इथं आमचे मुर्दे पडतात दलितांचे, त्याच्याशी यांना घेणं देणं नाही. धिक्कार आहे, याचा निषेध आहे की दलितांचे सैनिक सुद्धा सुरक्षित नाहीत. सर्वसामान्य तर लांबच राहिलं. ही गंभीर घटना आहे. अकोला या ठिकाणी झालेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना या घटनेचा निषेध करत असून तात्काळ SC/ST आयोगाने याची दखल घ्यावी. राज्य सरकारने मानवता दाखवावी, संवेदना दाखवाव्यात. एक सैनिक गेलाय, त्याला शहीद म्हणून घोषित करावं.
त्याच्या पीडित कुटुंबातील सदस्याला एक चांगली नोकरी द्यावी आणि त्याला 1 कोटी रुपये त्याच्या परिवाराला त्या ठिकाणी भरपाई द्यावी. सुट्टीला आलेला फौजी आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात सुरक्षित नाही. हे महाराष्ट्राचं फेल्युअर आहे. हे महाराष्ट्र सरकारचं फेल्युअर आहे. त्याच्या सुरक्षाची कोण जबाबदारी घेणार? आज सुशील तेलगोटे गेला, पुन्हा उद्या कोणी फौजी जाईल. तू इथं सुरक्षित कसा? त्याच्याकडे शस्त्र नसतंय, त्याच्याकडे त्याची फोर्स नसते, त्यांनी इथं सुरक्षित वावरायचं कसं? सुशील तेलगोटे ह्याला नाकारलेलं या सरकारने, याचा आम्ही निषेध करतो. तात्काळ लोकप्रतिनिधींनी जर भेट दिली पाहिजे आणि याच्यामध्ये जर न्याय झाला नाही, एसआयटी स्थापन झाली नाही, सखोल चौकशी झाली नाही, तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. मी पीडित कुटुंबाशी आज बोललेलो आहे, त्यांना धीर दिलाय, ते भयभीत आहेत. त्यांच्या लेकराला हळहळ करून मारलंय, जबडे त्याचे सगळे खिळखिळे करून टाकलेत, एवढं क्रूर मारलंय. आणि त्याच्यात असणारी कसल्याही पद्धतीने पीडित कुटुंबाकडे सरकारचं लक्ष नाही. मी या पीडित कुटुंबाला भेटायला येतोय, अकोल्याला येतोय. या पीडित कुटुंबाला लवकरच मी भेटणार आहे. दुर्दैव आहे की मंत्री, आमदार, खासदार हे एका सैनिकाच्या कुटुंबाला सांत्वन म्हणून सुद्धा भेट देत नाहीत. तात्काळ नोकरी, त्या ठिकाणचा त्याला आर्थिक मदत आणि या कुटुंबाला आधार सरकारने द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. हे 4-2 लोकांचं काम नाही. हे पोलीस तपास अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि एसआयटी स्थापन करून याचे कारण, कोणी बळ दिलं आणि किती जणांनी हल्ला केला, कधी कट रचला, हे सगळं समोर आलं पाहिजे, अशी मागणी सुद्धा आम्ही करतोय. याला घेऊन आम्ही मोर्चा सुद्धा काढू शकतो, असा इशारा सुद्धा मी देतो.